नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला नवीन टॉपिक शिकायचा आहे मॅथ्सचा लसावी आणि मसावी, जो की तुम्हाला पेपरमध्ये 1 किंवा 2 मार्काला विचारला जातो. जर या टॉपिक मध्ये तुमचे पाढे जर पाठ असतील तर तुम्ही 1 मिनिटापेक्षा कमी वेळेमध्ये सुद्धा लसावी मसावीचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. जर तुमचे पाढे पाठ नसतील तर तुम्हाला अवयव पाडूनच लसावी मसावी सॉल्व्ह करावा लागतो. आता लसावी म्हणजे काय? लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. आता एकदम शॉर्टकट मध्ये सांगते. थोडक्यात लसावी म्हणजे काय? दिलेल्या संख्या, जर दिलेल्या कुठल्याही 2 संख्या किंवा 3 संख्या असतील, या तिघांच्या टेबलमध्ये, तिघांच्या पाड्यामध्ये असलेला कॉमन नंबर कोणता? आणि मसावी, मसावी म्हणजे काय? त्या एका टेबलमध्ये त्या तिघ पण संख्या आल्या पाहिजे किंवा ज्या दिलेल्या संख्या आहेत त्या आल्या पाहिजे. आता घेऊ आपला फर्स्ट क्वेश्चन. आता बघा, 18 आणि 24 क्वेश्चन आहे. 18 आणि 24 यांचा काढायचा आहे मसावी, मसावी आणि लसावी. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण पहिले अवयव पाडून सॉल्व्ह करू. बघा 18 आणि 24. आता बघा, पहिले हे दोघं नंबर 1 च्या टेबल मध्ये आहे, दोघं पण इवन नंबर आहे, म्हणजे हे 2 च्या टेबल मध्ये पण आहे. बे 9 18, बे 1 बे, बे 2 4, 12 2 24. आता बघा 9 आणि 12, 9 आणि 12 कुठल्या टेबल मध्ये? 3 च्या टेबल मध्ये. 3 त्रिक 9, 3 चौक 12. ठीक आहे. म्हणजे इथे बघा आपल्याला आता इथे काय, हे प्राईम नंबर आला. एक प्राईम नंबर, एक इवन नंबर, या दोघांना कुठल्याच एका संख्येने भाग जात नाही. म्हणजे इथे मिळतात तुम्हाला सामायिक अवयव. इथे मिळतात सामायिक अवयव आणि इकडे मिळतात असामायिक अवयव. असामायिक अवयव. ठीक आहे. सामायिक अवयवांचा जेव्हा गुणाकार केला जातो मिळतात तुम्हाला सामायिक अवयव आणि इकडे मिळतात असामायिक अवयव. सामायिक अवयव. आता जेव्हा बघा सामायिक अवयवांचा गुणाकार केला जातो, सामायिक अवयवांचा गुणाकार केला जातो तेव्हा मिळतो मसावी. आणि सामायिक इंटू असामायिक, असामायिक अवयवांचा गुणाकार केला जातो तेव्हा मिळतो तुम्हाला लसावी. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये बघा, जर या दोघांचा गुणाकार केला 2 गुणिले 3, 2 गुणिले 3 बरोबर 3 दुने 6, मसावी काय मिळाला तुम्हाला? 6. ठीक आहे. आता लसावी काढायचा. बघा 2 गुणिले 3, 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 4. ठीक आहे. 3 दुने 6, 6 त्रिक 18, 18 चौक 72. म्हणजे लसावी किती मिळाला तुम्हाला? 72. ठीक आहे. 72. आता बघा याच्यामध्ये एकदम शॉर्टकट मध्ये सांगते. 18 आणि 24 चा पाडा म्हणायचा. 18 चा पाडा, 24 चा पाडा. बघा 18 18 18 1 18, 18 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72. 24 1 24, 24 दुने 48, 24 त्रिक 72. ठीक आहे. म्हणजे दोघांच्या टेबल मध्ये लहानात लहान कॉमन नंबर कुठला आहे तर तो आहे 72. त्याच्यानंतर बघा आता 18 आणि 24 याच्यामधला लसावी मिळाला तुम्हाला 72. पण जेव्हा मसावी काढायचा असतो तेव्हा बघा 1 च्या पाड्यामध्ये 18 आणि 24 आहे. ठीक आहे. 2 च्या पाड्यामध्ये पण 18 आणि 24 आहे. 3 च्या पाड्यामध्ये पण 18 आणि 24 आहे. त्याच्यानंतर 4 च्या पाड्यात 24 आहे पण 18 नाही, म्हणजे येणार नाही. पुढे बघा 5 च्या पाड्यात तर दोघं पण नाही. त्याच्यानंतर 6 चा टेबल, 6 च्या पाड्यामध्ये पण 18 आहे आणि 24च्या पाड्या 6 च्या पाड्यामध्ये पण 18 आहे आणि 6 च्या पाड्यामध्ये 24 पण आहे. आपल्याला शोधायचं काय? महत्तम सामायिक विभाजक. महत्तम सामायिक विभाज्य. आता याच्यामध्ये बघा 1 पण आहे, 2 पण आहे, 3 पण आहे, 4 पण आहे. इथे पण म म्हणजे काय? महत्तम. महत्तम म्हणजे काय? मोठा. मग याच्यापैकी मोठा कुठला आहे? 6. म्हणजे तुम्हाला मसावी किती मिळाला? 6. म्हणजे 18 आणि 24 चा मसावी आला 6. ठीक आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन आणि लसावी काढा. पहिला क्वेश्चन आहे 24 आणि 30. दोघांचं काय काढायचं आहे? मसावी पण काढायचं आहे आणि लसावी पण काढायचं आहे. क्वेश्चन मध्ये कधी कधी एकच विचारला जातो, कधी कधी दोघं पण विचारले जातात. मग आपण दोघांची पण प्रॅक्टिस करूया. 24 आणि 30. आता बघा फॅक्टर पाडू. 24 आणि 30. पहिले 24 आणि 30 हे 3 च्या पाड्यामध्ये पण आहे, 6 च्या पाड्यामध्ये पण आहे. म्हणजे काय येईल? 6 6 चौक 24, 6 पंचे 30. म्हणजे काय आला?
4 आणि 5 आणि इकडे सामायिक काय आला. आता बघा 4 ला 2 ने भाग जातोय पण 5 ला 2 ने भाग जात नाही, म्हणून आपल्याला काय करावं लागेल. आपला सामायिक अवयव मिळाला 6, म्हणजे मसावी काय मिळाला तुम्हाला, मसावी मिळाला 6. आणि आता काढायचं आहे लसावी. लसावी काढताना काय करणार आहे, सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव, म्हणजे काय येणार आहे, 6 चोक 24, 24 पंचे 120, म्हणजे लसावी मिळाला 120. लसावी बरोबर 120. किंवा आता बघा 24 आणि 30 जर पाडेपाठ असतील तर बघा 24 दुने 48, 24 त्रिक 72, 24 चोक 96, 24 पंचे 120, 30 एक 30, 30 दुने 60, 30 त्रिक 90, 30 चोक 120. मिळाला दोघांच्या पण पाड्यामध्ये लघुत्तम सामायिक विभाजक, म्हणजे काय मिळालं, विभाज्य. आपल्याला काय मिळालं, 120. आपला लसावी आला 120. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 13 आणि 7. 13 आणि 7. आता बघा क्वेश्चन मध्ये दोघं पण काढायचे, मसावी पण आणि लसावी पण. बघा 13 आणि 7. आता बघा हे दोघं पण नंबर कसे दिसताय, मूळ नंबर दिसताय किंवा मूळ अंक दिसताय, यालाच प्राईम नंबर म्हटलं जातं. आता बघा याला 1 ने भाग जातोय, 13 एक 13, 13 7 91, म्हणजेच थोडक्यात काय, यांचा मसावी मिळाला, मसावी बरोबर 1. आणि लसावी काढायचा, लसावी म्हणजे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. 13 एक 13, 13 7 91, म्हणजे लसावी किती मिळाला, लसावी बरोबर 91. म्हणजेच काय, जेव्हा प्राईम नंबर दिलेले असतात, क्वेश्चन मध्ये प्राईम नंबर दिलेले असतात, त्यावेळेस डायरेक्ट ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 13 7 91, डायरेक्ट लसावी मिळेल. आणि ऑलवेज प्राईम, जेव्हा क्वेश्चन मध्ये 2 किंवा 3 प्राईम नंबर दिलेले त्यांचा मसावी हा ऑलवेज काय येतो, 1 येतो. ठीक आहे, ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, लसावी मसावी काढली, जर क्वेश्चन मध्ये 3 नंबर दिलेले असतील तर कसे काढणार, 12 18 आणि 30. याच्यामध्ये बघा आता हे तिघ पण नंबर कुठल्या टेबल मध्ये दिसताय, 1 च्या दिसताय, 2 च्या पण दिसताय, 3 च्या पण दिसताय, 6 च्या पण आहे. बघा 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 पंचे 30, म्हणजे काय आलं, 6 हा तुमचा सामायिक अवयव आला. सामायिक अवयव म्हणजेच काय मिळाला, मसावी. मसावी बरोबर मिळाला 6. आता लसावी शोधायचा आहे. लसावी बरोबर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. 6 दुने 12, 12 त्रिक 36, 36 गुणिले 5. बघा 36 गुणिले 5, मी तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक शिकवली. बघा जेव्हा कुठल्याही नंबरला 36 ने गुणायचं असतं तेव्हा 36 चे 360 करा आणि त्याच्या हाफ करा. 360 चे हाफ किती होतात, 180, म्हणजे तुम्हाला लसावी किती मिळाला, 180. तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 32 40 आणि 48. दोघं पण काढायचे, मसावी आणि लसावी. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा 32 40 आणि 48. ठीक आहे, आता याच्यामध्ये दोघं पण तिघं पण हे सम अंक आहे, हे तिघं पण सम अंक आहे, म्हणजे यांना ऑलवेज 2 ने डिवाइड होणार आहे. 2 ने होणारे 4 ने पण होते का, बघू 4 8 32, 4 10 40 आणि 12 चोक 48, म्हणजे 8 ने पण होईल. समजा 8 ने केलं, 8 चोक 32, 8 पंचे 40, 8 7 48. ठीक आहे, म्हणजे काय आला, 4 8 चोक 32, 8 पंचे 40 आणि 8 7 48. सामायिक अवयव काय मिळाला, 8. पण पुढे बघा 4 ला आणि 6 ला 2 ने डिवाइड होते, पण 5 ला 2 ने डिवाइड होत नाही, म्हणजे तुमचा मसावी मिळाला तुम्हाला, मसावी बरोबर 8. पण आता काढायचं काय आपल्याला, लसावी पण काढायचं आहे. जेव्हा 2 पेक्षा जेव्हा जास्त संख्या दिलेल्या असतील, आता सामायिक अवयव तर मिळाला 8, 4 आणि 6 ला अजून आपण काय करू, त्याचे फॅक्टर पाडू. 2, आता इथे 2 लिहिलं, 2 दुने 4, हा 5 जशाच तसा, 2 त्रिक 6, म्हणजे खाली काय अंक आले, आपले मूळ नंबर मिळाले. आता काढायचं आपल्याला लसावी. 8 दुने 16, 16 दुने 32, 32 हा 5, 32 हा 5, बघा 32 गुणिले 5 काय करणार आहे, 320 च्या अर्धे करणार आहे, किती झाले, 160. बरोबर, 160 गुणिले 3 करायचे आपल्याला, 16 त्रिक 48, म्हणजे किती आला, 480. लसावी मिळाला आपल्याला, लसावी बरोबर 480. ठीक आहे, त्यानंतर पुढे
आता बघा नेक्स्ट क्वेश्चन 4 नंबर दिलेले 12, 24, 36, 48. 12, 24, 36, 48. ठीक आहे. आता पहिले काढायचं आहे आपल्याला मसावी. मग बघा 6 बघा हे चारही पण नंबर 6च्या टेबल मध्ये. एकदा 12च्या टेबल मध्ये पण चेक करू आहे का. 12, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48. म्हणजे काय आला 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48. मसावी किती मिळाला तुम्हाला डायरेक्ट 12. मसावी बरोबर 12. ठीक आहे. आता काढायचं आहे लसावी. लसावी बरोबर 12 1 12, 12 2 24, 24 त्रिक 72, 24 त्रिक 72 चोक 72 गुणिले 4, 4 2 8, 7 चोक 28. लसावी किती मिळालं 288. ठीक आहे. याच्यामध्ये पण जर समजलं नसेल हे मी डायरेक्ट मोठा नंबर घेऊन, कारण का जर पाडेपाठ असतील तर आपल्याला लवकरात लवकर लसावी मसावी काढता येतो. जर पाडेपाठ नसतील तर काय करणार आहे 12, 24, 36, 48. म्हणजे तुम्ही काय करणार पहिले 2 ने भाग देणार. जसे की 12, 12 2 24, 18 2 36, 24 2 48. पुन्हा याला 2 ने भाग देणार. 2 त्रिक 6, बेसे की 12, 2 9 18 आणि 2 12 2 24. पुन्हा आता याला बघा आता 2 ने झाला ना, याला 3 ने भाग जात नाही म्हणजे इथे 3 येईल. 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चोक 12. सेम तेच आलं ना. 1 2 3 4, 1 2 3 4. बघा बेदुने 4, 4 त्रिक 12. मसावी किती मिळाला 12. इथपर्यंत 12 आले. 12 1 12, 12 2 24, 24 त्रिक 72, 72 चोक 288. असं केलं तरी पण चालेल, पण शक्यतो पाडेपाठ ठेवा जेणेकरून लवकरात लवकर आन्सर शोधता येईल. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 40 32 56. आता बघा 40 32 आणि 56 हे नंबर जर बघितले तर मला 8च्या टेबल मध्ये दिसत आहे. जर 8 घेतला 8 पंचे 40, 8 चोक 32, 8 7 56. काय आला मसावी किती आला इथे बघा मूळ अंक आलाय 7 आणि 5. ठीक आहे. याला तर 2 ने जातोय पण यांना जात नाही म्हणजे मसावी किती मिळाला तुम्हाला मसावी बरोबर 8. मसावी बरोबर 8. आता लसावी काढायचा आहे. ठीक आहे. काय करू 7 चोक 28, 28 पंचे 140, 28 पंचे 140 गुणिले 8, 14 8 14 पंच 70, 14 7 84, 14 7 58, 14 8 112 आणि पुढचा शून्य जसाच तसा. म्हणजे लसावी किती मिळाला लसावी बरोबर 1120 करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा याच्याच रिलेटेड काही शाब्दिक उदाहरणे बघणार आहोत. दोन संख्यांचा मसावी 6 व लसावी 120 आहे तर त्यातील एक संख्या 24 असेल तर दुसरी संख्या शोधा. आता बघा याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. ठीक आहे. लसावी. आता बघा एक संख्या दिलेली आहे आपल्याला. एक संख्या 24 आहे. पहिली संख्या 24 मानली, दुसरी असेल x बरोबर. मसावी किती दिलाय 6 गुणिले लसावी किती दिलाय 120. आता बघा अशा वेळेस काय करायचं ज्या साइडला बरोबरच्या ज्या साइडला जी व्हॅल्यू काढायची ती काय आली पाहिजे बघा. x बरोबर 6 गुणिले 120 जशाच तसा हा 24 इकडे गुणाकारात आहे बरोबरच्या त्या साइडला गेल्यावर काय होईल भागाकारात. 6 1 6, 6 चोक 24, 4 1 4, 4 त्रिक 12. म्हणजे काय आली दुसरी संख्या 30 आली. आपल्याला x बरोबर किती मिळाला 30 मिळाला. काढून बघू बघा. एक संख्या 24 आहे, एक संख्या 30 आहे. ठीक आहे. आता यांचा मसावी किती आला पाहिजे 6 आला पाहिजे. बघा 6 ने भागलं 6 चोक 24, 6 पंचे 30. बघा एक नंबर सम येतो, एक नंबर विषम येतो. सामायिक अवयव काय मिळाला 6. सामायिक अवयव म्हणजेच काय मिळाला मसावी मिळाला. आता यांचा सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार करायचा आहे. 6 चोक 24, 24 पंचे 120 मिळाला का लसावी बरोबर 120. म्हणजे आपली आलेली दुसरी संख्या काय आहे बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 14 असून लसावी 490 असेल त्यातील एक संख्या 70 असेल तर दुसरी संख्या शोधा. सेम पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. एक संख्या दिलेली आहे 70, दुसरी संख्या शोधायची आहे बरोबर. मसावी दिलाय 14 आणि लसावी दिलाय 490. ठीक आहे. x बरोबर 14 गुणिले 490
भागिले हा 70 जशाच तसा. बघा काय केलं आता याच्यामध्ये काय करणार आहे आपण कट करणार आहे. 0 0 कॅन्सल झाला. 7 1 7 साती साती 49. ठीक आहे 14 7 14 7 84 14 7 98 म्हणजे दुसरी संख्या आपल्याला किती मिळाली 98 मिळाली. पहिली संख्या 70 होती दुसरी संख्या 98 मिळाली. मसावी येईल 14 लसावी येईल 490. त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन दोन संख्यांचा गुणाकार 7776 असून त्यांचा लसावी 216 आहे तर मसावी बरोबर किती. मग फॉर्म्युला बघा पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर बरोबर मसावी गुणिले लसावी. आता बघा पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचा गुणाकार डायरेक्ट दिलेला किती 7776 बरोबर. ठीक आहे मसावी आपल्याला शोधायचा आहे. गुणिले लसावी दिलाय 216. आता बघा x बरोबर हा जो गुणाकारात आहे बरोबरच्या डाव्या हाताला आल्यावर काय होईल भागिले 7776 भागिले 216. ठीक आहे आता 7776 ला 216 ने भाग द्यायचा आहे. आता बघा जर तुमचे स्क्वेअर क्यूब जर पार्ट असेल तर हा आहे ना 6चा क्यूब आहे. ठीक आहे म्हणजे 6 होतोय 12 पण याला भाग जातो मे बी 12 पण जाईल. आपण या वरच्या नंबरला एकदा 12 देऊन बघू किंवा डायरेक्ट 24 ने दिला तरी चालेल. 7776 भागिले 24 24 त्रिक 72 उरले किती 576 24 24 दुने 48 उरले किती 96 24 चोक 96. ठीक आहे म्हणजे इथे आला 324 आणि इकडे 24 24 8 192 24 9 216. ठीक आहे म्हणजे किती आला 324 भागिले 9. 324 भागिले 9 करायचे 9 त्रिक 27 उरले किती 12 तून 7 गेले 5 54 9 7 54 म्हणजे x बरोबर किती आला तुमचा 54 आला. म्हणजे मसावी किती मिळाला तुम्हाला 36 हा मसावी मिळालेला आहे. ठीक आहे ठीक आहे आता बघा नेक्स्ट क्वेश्चन दोन संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे त्यांचा लसावी 48 आहे तर मसावी शोधा. तोच फॉर्म्युला पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी मसावी गुणिले लसावी. ठीक आहे आता याच्यामध्ये बघा पहिली संख्या दिलेली 2x संख्या म्हणजे त्यांचं गुणोत्तर दिले संख्या दिलेल्या नाहीये. त्यानंतर पहिली संख्या आहे तुमची 2x दुसरी संख्या आहे 3x बरोबर मसावी आपल्याला शोधायचा आहे गुणिले लसावी बरोबर दिलेला आहे 48. आता बघा जेव्हा मल्टिप्लाय असतं तेव्हा काय होणार 3 दुने 6 x इंटू x x स्क्वेअर बरोबर x इंटू 48. मग बघा हा इकडे मल्टिप्लाय म्हणजे काय होणार आहे 6x स्क्वेअर अपॉन x बरोबर किती आला 48. ठीक आहे x x कॅन्सल होईल एकच x शिल्लक राहील म्हणजे काय येईल 6x बरोबर 48. x ची व्हॅल्यू काय येईल 48 भागिले 6 6 1 6 6 8 48 म्हणजे काय मिळाला तुम्हाला मसावी बरोबर मिळाला 8. मसावी बरोबर मिळाला 8. जर त्या संख्या विचारल्या असत्या तर पहिली संख्या आहे 2 म्हणजे 8 दुने 16 पहिली संख्या बरोबर 16 आणि दुसरी संख्या 8 त्रिक 24 दुसरी संख्या बरोबर 8 त्रिक 24. जर या दोघा संख्यांची बेरीज विचारली असती 16 अधिक 24 किती होतात 40. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन बेल अनुक्रमे दर 8 आणि 12 मिनिटांनी वाजतात. सुरुवातीला 9 वाजता दोन्ही बेल एकत्र वाजल्या होत्या तर त्यानंतर किती वाजता त्या एकत्र वाजतील. बघा 9 वाजता त्या एकत्र वाजल्या होत्या याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे लसावी मेथडने तुम्हाला किती वाजता एकत्र वाजतील ते शोधायचं आहे. बघा 8 आणि 12 पहिले 8 मिनिटांनी आणि नंतरची 12 मिनिटांनी वाजते. ठीक आहे 8 आणि 12 यांचा लसावी काय येईल काढायचा आहे. बघा याला 4 ने भाग जातोय 4 दुने 8 4 त्रिक 12 म्हणजे मसावी मिळाला 4. आपल्याला मसावी नकोय आपल्याला काय हवाय लसावी. मग बघा 4 दुने 8 8 त्रिक 24 म्हणजे किती मिनिटांनी 24 मिनिटांनी. हे मिनिटामध्ये दिलेलं आहे म्हणजे आपला मसावी पण कशामध्ये येईल मिनिट मध्ये येणार आहे. ठीक आहे 24 मिनिट पहिले किती वाजता एकत्र वाजल्या होत्या 9 वाजता म्हणजे नंतर किती वाजता 9 वाजून 24 मिनिटांनी त्या काय होणार आहे एकत्र वाजणार आहे.
एकत्र वाजणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अशाच टाईपचा अजून एक क्वेश्चन घेऊ. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. 3 सिग्नल अनुक्रमे दर 45, 90 आणि 120 सेकंदाने लागतात व लगेच बंद होतात. जर सुरुवातीला सकाळी 9 वाजता ते सिग्नल एकत्र लागले असतील तर त्यानंतर किती वाजता पुन्हा एकत्र लागतील? पहिल्यांदा सकाळी 9 वाजता एकत्र लागले होते, म्हणजे याला पण काय यूज करावे लागेल? लसावी मेथड. 45 सेकंद, 90 सेकंद आणि 120 सेकंद. आता बघा हे तिघ पण नंबर कुठल्या टेबल मध्ये दिसत आहे? मला तर हे 15च्या टेबल मध्ये दिसत आहे. 15 त्रिक 45, 15 सक 90 आणि 15 आठे 120. ठीक आहे. म्हणजे मसावी मिळाला तुम्हाला 15, पण आपल्याला लसावी काढायचा आहे. बघा हे दोघं नंबर 3च्या टेबल मध्ये 3 घेतला, 3 एक 3, 3 दुने 6 आणि हा 8 जशाच तसा ठेवला. हे दोघं नंबर 2च्या टेबल मध्ये, हा एक जशाच तसा, बे एक बे, बेचोक 8. करा आता. सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. 15 त्रिक 45, 45 दुने 90, 90 चोक 90 एक 90, 90 एक 90, 90 चोक 90 गुणिले 4, 9 चोक 36, 360. ठीक आहे. म्हणजे किती आले? 360 आपल्याला लसावी आलाय. पण आपल्याला अनुक्रमे हे कशामध्ये दिलेलं होतं? सेकंद मध्ये दिलेलं होतं. म्हणजे हे पण आपले काय आले? ऍक्च्युअल मध्ये सेकंद मध्ये आलेला लसावी आहे. पण बघा आपल्याला ऑप्शन मिनिटामध्ये दिलेले 6 मिनिट, 8 मिनिट, 10 मिनिट आणि किती? 11 मिनिट. 360 सेकंद म्हणजे किती मिनिट? 360 सेकंद म्हणजे किती मिनिट? मग बघा 1 मिनिट म्हणजे किती सेकंड? 60 सेकंड. म्हणजे याला काय करावं लागणार आहे आपल्याला? 360 भागिले 60 करावं लागणार आहे. 0 0 कॅन्सल. 6 एक 6, 6 6 36. म्हणजे किती मिनिट आले? 6 मिनिट. म्हणजे बघा 6 मिनिटांनंतर 9 वाजून 6 मिनिटांनी ते पुन्हा काय होणार आहे? एकत्र लागल्या जाणार आहे. म्हणजे आन्सर ऑप्शन नंबर 1 आपलं करेक्ट आहे. 52 मीटर, 78 मीटर आणि 91 मीटर लांबी असलेले 3 कापड आहे. त्या कापडांपासून समान लांबी असलेले जास्तीत जास्त लांबीचे तुकडे तयार करायचे असल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल? जेव्हा बघा जास्तीत जास्त असा जर शब्द क्वेश्चन मध्ये वापरलेला असेल तर आपल्याला पहिले काय काढावा लागतो? मसावी काढावा लागतो. पहिला आहे तुमचा 52 मीटर लांबीचा, दुसरा आहे 78 मीटर लांबीचा आणि तिसरा आहे 91 मीटर लांबीचे. असे 3 कापडे. आता बघा यांचा मसावी काढायचा आहे. मसावी जर काढला तर हे दोघांना तर 2 ने डिवाइड होते, पण याला होत नाही. मग आता पाडापाड पाहिजे. आता बघा 13 जर घेतला, 13 चौक 52, 13 सक 78, 13 साते 91. म्हणजे काय? प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल? म्हणजेच काय? एका तुकड्याची लांबी असेल 13 मीटर. एक तुकडा बरोबर किती मीटरचा आला? 13 मीटर. ठीक आहे. आणि जर याच्याच रिलेटेड अजून जर क्वेश्चन विचारला, जर असे 13 मीटर लांबीचे किती तुकडे होतील? 13 मीटर लांबीचे असे एकूण किती तुकडे होतील? तर बघा एकूण तुकडे किती? एकूण तुकडे किती? तर एकूण तुकडे आपला आलेले खालचे असामायिक अवयव म्हणजे 6 अधिक 7 अधिक 4. मग 6 आणि 7 13, 13 आणि 4 17. म्हणजे किती आला? 17. 17 असे तुमचे टोटल तुकडे होतील 17. आणि एका तुकड्याची माप असेल 13 मीटरचं. ठीक आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज हे होते आपले लसावी आणि मसावीचे काही क्वेश्चन. यानंतरचे राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ आवडला, व्हिडिओ मधील कन्सेप्ट जर समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.